नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। एक पावसाळी दुपार आणि आपण चाललोत गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आमच्या मूळ घराकडे। हा व्लॉग जो आहे या प्रवासाचा तो मी शूट करतोय, केवळ प्रवासाचा। बाकी गणपतीचा डिटेल व्लॉग नंतर मी अपलोड करेन। वेंगुर्ला बेळगाव हायवे आणि तो वर्षानुवर्षे सुस्थितीमध्ये होता, अर्थात आताही चांगल्या स्थितीमध्ये आहे। अलीकडे खड्डे बुजवण्याचं काम केलंय। आपण नगरपालिका हद्दीमध्ये आहोत सध्या आणि हा भटवाडी भाग आहे। लालपरी, सावंतवाडी, मठमार्गे वेंगुर्ला। तर या रस्त्यावर, या रोडवर तुम्हाला सातत्याने दर एका तासाने तुम्हाला सावंतवाडी मठमार्गे वेंगुर्ला गाडी दिसेल आणि कुडाळ मठमार्गे वेंगुर्ला गाडी दिसेल। कुडाळ आणि सावंतवाडी, एक कुडाळ फाटा आहे पुढे गेल्यावर, तिठा म्हणतो आम्ही त्याला, कुडाळ तिठा। तर त्या तिठ्यावरून रस्ता कुडाळला जातो आणि सरळ रस्ता सावंतवाडीला जातो। अर्थात आपण आज सावंतवाडीला नाही चाललोत किंवा कुडाळला पण नाही चाललोत, तर आपण चाललोत मठ गावामध्ये। आणि त्या गावामध्ये जो रस्ता आमच्या घरी जातो तो रस्ता मी तुम्हाला दाखवणार आहे। जिथपर्यंत माझी कार मी नेईन तिथपर्यंत दाखवेन। बघा आज काळोख कसा आहे, पावसाळी दिवस आहे आजचा, पण 2025 चा गणेशोत्सव पावसाने गाजवलाय। तिसऱ्या दिवशी पण पाऊस कायम आहे। थोडीशी पावसाने उसण घेतली म्हणून म्हटलं चला गावी जाऊन येऊया। अदरवाईज सकाळपासून जो पाऊस सुरू झालाय तो आता दुपारपर्यंत पाऊस होता। आम्ही जेवलो दुपारी आणि त्यानंतर थोडा पाऊस कमी झालाय। इथे मठ गावाची हद्द सुरू होते, इथे मठ गावाची हद्द सुरू होते आणि वेंगुर्ला गावाची हद्द जी आहे ती संपते। हे बघा, ही मठ गावाची हद्द इथे सुरू झाली आहे आणि मठ गावात आपण प्रवेश केलाय। संत लालाजी मंदिर, टाकेवाडी, टाकेवाडी इथे आली। इथे एक कॅश्यू फॅक्टरी पण होती, आता ती चालू आहे की नाही माहिती नाही, पण आमच्या लहानपणी ती कॅश्यू फॅक्टरी खूप प्रसिद्ध होती। आणि आमच्या बाबांच्या लहानपणी हा स्टॉप पण फेमस होता। हे जे वळण आहे, इथून रात्रीची लोक प्रवास करायला घाबरायची, त्या सुरस कथा पण आम्ही ऐकल्यात। कसे त्यावेळी सायकलने लोक पिक्चर बघायला वेंगुर्ल्यात जायचे या रस्त्याने, आणि या भागामध्ये कशी लोकांना भीती पण वाटायची। आता अर्थात ते काही राहिलं नाहीये। इथे खूप मोठी नर्सरी होती, ती आज बहुतेक अस्तित्वात नाही। नर्सरी, आरोलकर नर्सरी होती इथे। हे थोडंसं धोकादायक आहे, कारण आतून गाड्या येतात। पेट्रोल पंप आपला आहे इथे, पटकन एखादी गाडी येते। इथून मुंबई 504 किलोमीटर आहे आणि कणकवली 48 किलोमीटर आहे। थोडंसं ऊन दिसतंय आता, बघूया किती काळ टिकतंय। ओके, सो आपण आता बऱ्यापैकी जे मुख्य गाव आहे मठ त्या गावात आलोत, म्हणजे ग्रामपंचायतीच्या जवळ। आता आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि राईट घेताना दोन्हीकडे आपल्याला व्यवस्थित बघून काय स्थिती आहे, गाड्या कुठे आहेत हे बघूनच राईट घ्यायचा आहे, कारण थोडंसं धोकादायक असं वळण आहे। तरी इथे गतिरोधक असल्यामुळे बऱ्यापैकी स्पीड लोकांचा कमीच होतो। छत्रपती शिवाजी चौक मठातला आणि मागचा जो कोणी आहे
नवीन शिकलेला ड्रायव्हर तो इथे ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतोय. कर आता ओव्हरटेक. आता आपण आलोत आतल्या रोड मध्ये. स्वयंभू मंदिराकडे हा रोड जातो आणि तिथूनच मठ परबवाडी इथे हा रोड जातो. आणि हा रोड हे परबांचं दुकान, हे सोसायटी, सिंधुदुर्ग बँक सगळं आहे. आणि इथे एक जुनं लोखंडी ब्रिज होतं, ते मला वाटतं आता रिप्लेस झालंय. ब्रिटिश कालीन एक ब्रिज होतं इथे. हा मार्ग जातो सिद्धार्थ नगरकडे आणि पुढे परबवाडीमध्ये. सिद्धार्थ नगर, परबवाडी आणि त्याच्याही पूर्वी इथे आहे स्वयंभू मंदिर. ग्रामदैवत आहे इथल्या मठातल्या लोकांचं. आता इथून पुढे अजून नॅरो होतो रोड आणि थोडासा आपण जीव मुठीत ठेवून गाडी चालवूया, कारण जर समोरून कोण आलं तर आपल्याला साईड द्यायला अजिबात जागा नाहीये. थोडी जागा आहे पण ती पुरेशी नाहीये. सो त्यामुळे इथला जो पट्टा आहे हा थोडासा वैतागवाणा प्रवास होतो इथल्या पट्ट्यामध्ये. कारण समोरून गाडी आली तर एकतर मागे घ्या सरळ गाडी, मोठी गाडी आली तर. आता तिथे थोडासा रस्ता मोठा दिसतोय मला, गटार केलाय बाजूला, त्यामुळे थोडासा रस्ता मोठा झालाय. चांगली गोष्ट आहे. गेल्या वेळीपेक्षा परिस्थिती चांगली दिसतीये. पण आपण कोकणातल्या एका जंगलात आहोत आणि त्या जंगलातून प्रवास करतोय. रोज इथे राहणाऱ्या लोकांना हे जंगल नाही वाटणार, पण खऱ्या अर्थाने जंगलच आहे. कारण आजूबाजूला सगळीकडे झाडं आहेत, मध्ये लोकांनी वस्ती केली आहे. लिटरली तुम्ही बघाल तर हा एक छोटासा पर्वत आहे, छोटासा डोंगर आहे, सॉरी पर्वत नको म्हणूया. त्या डोंगरातून आपण खाली उतरतोय आणि किती छान व्ह्यू बघायला मिळतोय आपल्याला. सगळीकडे शेत आहे आणि इथे हा बघा, हे सिद्धार्थ नगर आलं आता आणि याच्या पुढे आहे परबवाडी. हा व्ह्यूच सुंदर आहे एकदम. इथला जो शेताचा व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर आहे. सो एक मोठा जो टप्पा होता तो आपण पार केलाय. आता हा तो सेकंड फेज म्हणूया. इथे समोरून कोणी यायला नको, मग आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू, म्हणजे जी परबवाडी आहे तिथे पोहोचू. हे सातेरी मंदिर आमचं, मठ गावातलं सातेरी मंदिर. पुरातन मंदिर खूपच सुंदर होतं, आता त्याचा जीर्णोद्धार झालाय. हेमाडपंथी मंदिर होतं जुन्या काळामध्ये आणि ती वास्तुकला जी होती ती कोकणी वास्तुकला होती, पण आता जीर्णोद्धार झालाय. पण तुम्ही मठ मंदिर जे आहे स्वयंभू मंदिर ते नक्की पहा. ते सुंदर मंदिर आहे, हेमाडपंथीचं आहे. इथे तुम्हाला कावी आर्ट पण बघता येईल त्या ठिकाणी आणि त्याशिवाय इतर पण काही गोष्टी बघता येतील. आता अर्थात इथे पुढे जायचं की काय करायचं, जाऊया. पण पुढे युटर्न मारता येईल काय, किंवा पुढे असं हे करता येईल काय गाडी आपल्याला? काय आता अंदाज करतो, ते गाड्या लागलेल्या आहेत ऑलरेडी. हा, आणि हे घर इथे लागेल काय? इथे लागू शकते गाडी. होय, हो मग काय इथे लावूया. हो हो, सगळ्यात सेफ. एक मिनिट हा, तोपर्यंत मी रिव्हर्स घेतो. ओके, बस हो गया. चलो, समोर बघा डोंगर किती सुंदर आहे. हा आमचा चंदन डोंगर आणि त्या डोंगरातून ढग जवळून जाताना दिसत आहेत आणि ते सुंदर असं दृश्य आहे बघा. धुकं टाईप आहे तिथे, छानच वाटतंय. अर्थात हा काही झूम वाला कॅमेरा नाहीये, अदरवाईज तुम्हाला मी झूम करून दाखवलं असतं. पण इथे प्रत्यक्ष आल्यावर तुम्हाला ते अनुभवता येईल. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही म्हणाल ब्लॉग तर सरांनी संपवलेला होता, आता पुन्हा काय. तर मी जाऊन आलो वर पाडलोस या भागामध्ये
आणि मी प्रयत्न केला व्हिडिओ चालू करायचा माझा, म्हणजे कॅमेरा माझा जो आहे तो चालू करायचा प्रयत्न केला, पण तो त्याने काही साथ नाही दिली आपल्याला आणि बंद पडला. त्यामुळे मी म्हटलं चला राहू दे. पण आता थोडंसं ऊन दिसतंय, थोडंसं, असं मी नाही म्हणणार भरपूर, तर म्हटलं जरा पुन्हा चालू करूया. पाऊस आहे सुरू, तर जाताना सुद्धा थोडाफार तुम्हाला दर्शन घडवूया. आणि इथे तर आता सातेरी मंदिरच्या अगदी समोरच आम्ही आहोत, तर म्हटलं ही संधी सोडूया नको. जरा बाबांना आतमध्ये घेतो गाडीमध्ये. हा हा, बसा बसा आरामात. ठेवतोय मागे. हा बसा आरामात बसा. छत्री पण ठेवतोय. ओके ओके. म्हटलं व्हिडिओ सुरू करूया, व्हिडिओ सुरू केलाय. आहे ना बसायला जागा आहे ना, की पुढे घेऊ? जाताना पण तीच धाकधूक आहे की समोरून गाडी नको यायला. समोरून गाडी आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, पण बघूया काय होतंय ते. मुद्दाम मी पुन्हा व्हिडिओ सुरू केलाय, म्हणजे जाताना पण आपण हे जो ॲडव्हेंचर जर्नी आहे आपला, तो जर्नी शूट करू. आणि थोडंसं ऊन आलंय त्यामुळे मुद्दाम पुन्हा शूट करायला घेतलं. सो बघूया आता काय होतंय. समोरून गाडी आली तर मग प्रॉब्लेम आहे, नाहीतर काहीच प्रॉब्लेम नाहीये. हेच ते जगप्रसिद्ध झाड. त्या झाडाखाली मला लहानपणी भीती वाटलेली. विशेष काही नाही, भीतीचाच एपिसोड होता तो. घाबरलेलो मी फक्त, बाकी काही नाही. दुपारची वेळ होती, बाबा पुढे चालत होते, मी मागून चालत होतो आणि थोडं अंतर पडलं आमच्यामध्ये. आणि त्या अंतर पडल्यामुळे जो आवाज आला त्या झाडाचा, पानांचा, त्याला मी घाबरलो बस. हा समोर नाही कोण, एक चांगली गोष्ट आहे. आता असंच कोणी असू दे नको समोर, आणि आपण स्वयंभू मंदिर पर्यंत जाऊ. जो परतीचा प्रवास आहे तो 5 मिनिटाचाच आहे, जास्ती नाहीये. फक्त एक आहे की रस्ता छोटा आणि समोरून कोणी येण्याची भीती जास्त. ब्लॉग थांबवला त्यावेळी दुपार होती, आता संध्याकाळ झाली आहे. 5 वाजून गेलेत, पण तुम्हाला काही फरक वाटत नसेल वातावरणात. जसं वातावरण मगाशी होतं दुपारी, तसंच वातावरण आताही आहे. तुम्ही कंटिन्युअस ब्लॉग बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल. आता थोडी भीती कमी होते, कारण इथे बऱ्यापैकी रस्ता रुंद झालाय आता पूर्वीपेक्षा जास्त. आणि पुढे एक आहे वे आउट, जिथे आपण, हे कोण आहेत यांना क्रॉस करूया अशा प्रकारे. आणि इथे थांबता येतं थोडंसं साईडला, एक जागा आहे. बाकी इथे समोरून विजिबिलिटी असल्यामुळे आपण लगेच बघू शकतो की कोणी आहे कोणी नाही काय ते. हा एक खूप सुंदर भाग आहे. पुन्हा एकदा हे मंदिर आणि मंदिराच्या बाजूला असलेला ही शेती, हिरवीगार शेती, स्वयंभू मंदिर. हो. सो एक प्रकारे डुएल दर्शन झालं तुम्हाला. नाही आज घाबरू नका. पाणी मी बिलकुल नाही उडवणार. स्लो डाऊन केली गाडी मी मुद्दाम. गावात लोक काहीतरी उत्सव असतो म्हणून चांगले कपडे घालून फिरत असतात, आणि चुकून आपल्याकडून पाणी उडालं तर अजून प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यांचा दिवस खराब जाऊ शकतो. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. एक गाडी पास होती उद्या. ओके, सो अशा प्रकारे आपण मुख्य रस्त्यावर पोहोचलो. अर्थात हा मुख्य रस्ता नाहीये. मुख्य रस्त्यावर पोहोचल्यावर तिथे आमचे आपाचे बडे म्हणजे खानोलकर काका, त्या खानोलकर काकांचं वडापावचं दुकान आहे. ते इथलं जगप्रसिद्ध दुकान आहे या भागातलं, मठातलं. मठ वेंगुर्ला, पंचक्रोशी. तर तिथे वडे मिळतात का बघूया.
आणि माझा व्लॉग मी इथेच थांबेन. आता खरोखरच थांबवतोय, कारण आता पुन्हा वेंगुर्ला रूटवर रिटर्न जर्नीला मी काही तुम्हाला आता पुन्हा दाखवणार नाहीये. इथे फक्त वडे घेऊया आपण. दॅट्स ग्रेट. ते लावता येऊ शकेल कदाचित, गाडी शकू शकेल. पुढेच घेतो. इथे यांचं काय गेट आहे काय? होय होय. पण इथे काय गाडी जाते आतमध्ये? हो आहे, गाडी आहे. गाडी. पुढे घेऊया. पुढेच घ्यायला पाहिजे. ओके. तर आमचं मठ हायस्कूल आहे आणि इथे समोर दिसतंय ते दिसतीये ती वडापावची गाडी. सो धन्यवाद मित्रांनो हा ब्लॉग बघितल्याबद्दल. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ट्रॅफिक आहे त्यामुळे गाडी पटकन पुढे घेता येत नाही. धन्यवाद मित्रांनो.